नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज एक असं काव्य, अशी प्रार्थना घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे की ज्याने आपल्या मनाचा तर ठाव घेतलेला आहेच, पण आजही जेव्हा जेव्हा कधी ते स्वर आपल्या कानावर पडतात तेव्हा आपसूक आपले दोन्ही हात एकमेकांना जोडले जातात आणि आपण देखील ती प्रार्थना करायला लागतो. एवढी करुणा त्या काव्यात आहे, एवढी करुणा त्या गाण्यात आहे. ती प्रार्थना आहे गगन सदन तेजोमय. वसंत बापट लिखित हे काव्य, ज्याला उंबरठा या चित्रपटामध्ये त्याचं चित्रीकरण केलं गेलं आणि त्याचं संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. कधीही हे गाणं सुरू हो, कधीही याची आठवण हो या गाण्याची, ज्यांनी ज्यांनी हे गाणं ऐकलेलं आहे, ही प्रार्थना ऐकलेली आहे, पहिली गोष्ट जी मनात येते ती म्हणजे एकाच वेळेला व्हायोलिन, एकाच वेळेला तबला, एकाच वेळेला छोटी झांज ज्याला आपण म्हणतो, तर एका वेळी सुरू होतं आणि ठराविक कालांतराने लता दीदींचा, साक्षात सरस्वतींचा स्वर त्या गाण्यावरती आणि त्या प्रार्थनेवरती जणू काही, मला जी कल्पना सुचते ती अशी की या कुंदेंदू तुषार हार धवला, ही जी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये जसं वर्णन आहे की पांढऱ्या कमळावरती सरस्वती श्वेत वस्त्र धारण करून बसलेली आहे, तसं या अत्यंत सुंदर प्रार्थनेवर आणि त्या स्वरांवर हे दीदींचे स्वर त्याच्यावरती आरूढ होतात. एखाद्या देवीसारखे इतकं पवित्र ते गाणं वाटतं. मला स्वतःला ते गाणं प्रचंड आवडतं, पवित्र वाटतं आणि शांत करणारं असं हे गाणं आहे, अशी ही प्रार्थना आहे. तर आज आपण त्याचं रसग्रहण तर करूच यात, पण फक्त कविता म्हणून असं नाही, पण त्याचं थोडीशी माहिती, थोडंसं इकडचं तिकडचं, अशाही थोड्याशा गप्पा मारूयात. मित्रांनो, गगन सदन तेजोमय या गाण्याबद्दल किंवा या कवितेबद्दल बोलायच्या आधी आपल्याला घड्याळाचा काटा जो आहे तो थोडा मागे न्यावा लागेल, थोडासा मागे न्यावा लागेल, कारण की या गाण्याची नाळ जोडली गेलेली आहे रणदुंदुभी या संगीत नाटकातील एका पदाबरोबर. वितरी प्रखर तेजोबल, दोघांचाही राग तोच आहे आणि हे जे पद गायलंय ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी. दुर्दैवाने सध्याच्या काळात मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याबद्दल तितकंसं बोललं जात नाही जेवढं बोलायला हवं. हे माझं मत आहे, कदाचित सगळ्यांना पटेल असं नाही, पण त्यांच्याबद्दल जितकं बोलायला हवं तितकं बोललं जात नाही. का ते अजून मला माहिती नाही, पण त्यांचं हे जे पद आहे, त्यांनी गायलेलं हे जे पद आहे, तिथे गेल्याशिवाय गगन सदन तेजोमय या काव्याकडे मला यावंसंच वाटत नाही. त्यामुळे आधी आपण ते पद बघूयात, त्या पदाचे शब्द बघूयात आणि त्याच्या मागे असलेली जी आर्तता आहे, करुणात्मक आर्तता जी आहे, त्याचा कुठे ठाव लागतोय का गगन सदन तेजोमय मध्ये, आपण ते बघूयात. तर वितरी प्रखर तेजोबल हे जे पद आहे रणदुंदुभी नाटकातलं, त्याचे शब्द वीर वामनराव जोशी यांचे शब्द आहेत. हे त्यांनी लिहिलेलं हे पद आहे आणि वझेबुवांचं संगीत आहे. वझेबुवा हे काय सांगणार आपण त्यांच्याबद्दल, फारच मोठे होते वझेबुवा, ज्यांच्यामुळे खरं तर शास्त्रीय संगीत बरेच जणांना शिकायला सोपं गेलं असं नाही म्हणणार मी, पण शिकण्यासाठी ज्यांना प्रवृत्त केलं आणि ज्यांनी फार अप्रतिमरित्या आपलं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि
कर्नाटकी शास्त्रीय संगीत सुद्धा ज्यांचा प्रचंड अभ्यास केला ते वझेबुवा. तर हे वीर वामनराव जोशी यांचं संगीत रणदुंदुभी या नाटकातलं हे पद आहे आणि ते गायलं मास्टर दीनानाथराव मंगेशकर यांनी. आता ते पद आहे राग तिलक कमोद मधलं. आता हे ज्यांना थोडी संगीताची माहिती आहे त्यांच्यासाठी म्हणून, तिलक कमोद हा राग ऐकत असताना ना बऱ्याचदा देस रागाची आठवण होते. त्यांच्यामध्ये थोडासा फरक आहे, जे खूप जाणकार आहेत त्यांनी याची माहिती द्यावी. निषादामध्ये थोडासा फरक आहे, पण तिलक कमोद आणि देस यांच्यामध्ये मला जो फरक जाणवतो तो असा आहे की देस या रागामध्ये एका सांजेची त्या वेळेची, तो जो तिसरा प्रहर आहे किंवा जो कुठला आहे त्या प्रहराची भावोत्कटता आहे. ते भाव त्याच्यामध्ये दाटलेले असतात आणि ते स्वर सुद्धा गंगेच्या लहरींप्रमाणे वाहत जातात. पण तिलक कामोद जो आहे ना, तिलक कामोद हा आणखीनच करुणामय वाटतो मला. करुण रस त्याच्यामध्ये जास्त जाणवतो. पण ही करुणा जी आहे ना ती दुःखाची नाही आहे, ही प्रार्थनेची करुणा आहे. म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात बसून परमेश्वराला आळवणं नाही आहे, त्याच्यासाठी रडगाणं तसं नाही आहे, पण त्या भक्तिभावामध्ये ओतप्रोत भरलेले असे ते स्वर, असा हा तिलक कामोद. तिलक कामोद एक फार सुंदर राग आहे आणि त्या रागामध्ये बांधलेलं हे पद, वितरी प्रखर तेजोबल करी जन समर निरत हरुनी दयाल मोह जाल करुनी दया ने विलया हा स्वदेश नाशकाल. स्वातंत्र्य प्राप्ती तेव्हा व्हायची होती, स्वातंत्र्य समर चालू होतं आणि त्या काळातलं हे नाटक आहे आणि त्या काळात रचलेलं हे पद आहे, वितरी प्रखर तेजोबल. आणि त्याची चाल देखील तुम्ही जर हे गाणं कधीतरी निश्चित ऐका, अवेलेबल आहे यूट्यूबवरती वगैरे सगळीकडे तुम्हाला सापडेल हे गाणं, वितरी प्रखर तेजोबल. आणि हे गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवेल की त्याची नाळ, त्या स्वरांची आणि त्या प्रार्थनेची नाळ गगन सदन तेजोमय या गीताशी कशी जोडलेली गेली आहे. या गीतात वीर वामनराव जोशी यांच्या पदामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वितरी प्रखर तेजोबल करी जन समर निरत, एक प्रकारची ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना कुठली माहिती आहे की हे परमेश्वरा, हे सगळ्यांच्या नाथा, ते प्रखर तेजोबल जे आहे ना, ते तेज जे आहे चारित्र्यातलं, विचारांमधलं, शरीरातलं, मनातलं, ते जे तेज आहे विचारांचं, त्याचं बल जे आहे, ते प्रखर तेज बल जे आहे ते सगळीकडे त्याचं वितरण कर, सगळीकडे पसरव, सगळ्यांना ते दे, ते दान सगळ्यांना दे, त्या प्रखर तेजोबलाचं दान सगळ्यांना दे. आणि काय कर, करी जन समर निरत. करी जन हे तर समजायला सोपं आहे, जनांना कर, माणसांना कर, काय कर, समर निरत कर. या स्वातंत्र्य समरामध्ये, आता हे रणदुंदुभी नाटक आहे त्यामुळे त्याचा नाटकाचा विषय थोडा सोडू, पण ज्या काळात हे लिहिलं गेलं आणि ज्या कारणासाठी हे पद रचलं गेलंय ते स्वातंत्र्य समराला उद्देशून आहे, त्यामुळे मी तोच अर्थ घेणार याच्यात. समर निरत, हे जे स्वातंत्र्य समर आहे त्याच्यामध्ये निरत कर. निरत म्हणजे त्याच्यामध्ये लीन कर, त्यांना त्याच्यामध्ये झोकून दे, त्यामध्ये त्यांना रस निर्माण करू. वितरी प्रखर तेजोबल, हे परमेश्वरा ते तेजोबल जे आहे त्याचं वितरण सगळीकडे कर. या जनमानसामध्ये स्वातंत्र्य समर जे आहे त्याबद्दल आकर्षण निर्माण कर आणि त्या समरामध्ये त्यांना निरत कर, त्यामध्ये त्यांना लीन कर, त्यामध्ये त्यांना स्वतःला झोकण्यासाठी प्रवृत्त कर. हरुनी दयाल मोह जाल, हा जो मोह आहे की आता त्या काळामध्ये स्वातंत्र्य समरात भाग घ्यायचा म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षणी फासावर लटकू शकता, आयुष्याला वळूनच टाकलेलं असतं तुम्ही. पण तो जो जगण्याचा मोह आहे, संसाराचा मोह आहे, कुटुंब म्हणा, इतर गोष्टी म्हणा, हा जो मोह आहे, या मोहाचं जाल जे आहे ना ते हरून टाक, ते बाजूला कर आणि लोकांना प्रवृत्त कर स्वातंत्र्य समरामध्ये भाग घ्यायला. त्या काळची मंडळी काय शब्दरचना करायची पहा.
आणि ब्रिटिशांचं राज्य होतं. कुठल्याही क्षणी जेव्हा त्यांना वाटायचं की तुम्ही स्वातंत्र्यासाठी काहीतरी करत आहात, स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या कारकांना मदत करत आहात, असं जेव्हा कळायचं तेव्हा तुम्हाला थेट तुरुंगात डांबलं जायचं. म्हणून त्या काळी आपल्या या थोर मंडळींनी नाटकाचा सहाय्य घेतलं. नाटकाच्या वेशामध्ये स्वातंत्र्य समरासाठी उद्युक्त करण्याचं कार्य या मोठ्या लोकांनी केलेलं आहे. आणि ही प्रार्थना बघा कशी आहे. खरं तर असं म्हणू शकले असते की उठा सगळ्यांनी आणि स्वातंत्र्य समरामध्ये भाग घ्यायला सिद्ध व्हा, आपला देश जो आहे तो गुलामगिरी सहन करतोय, तुम्ही का असे बसून राहिले वगैरे वगैरे, असं खूप सांगण्यासारखं आहे. पण हे तसं केलेलं नाहीये या गीतामध्ये. ही प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना काय केली की परमेश्वरा ते तेज बल जे आहे ना ते दे आम्हाला, ते तेज आम्हाला दे, तुझ्या सत्वाचं तेज आम्हाला दे, जेणेकरून जेणेकरून लोकांना या समरामध्ये, स्वातंत्र्य समरामध्ये आम्हाला लीन करता येईल, त्याच्यामध्ये त्यांना सर्वस्व झोकून देण्यासाठी प्रवृत्त करता येईल. हरून दयाल मोह जाल, तो मोह जो आहे, जगण्याचा जो मोह आहे, स्वतःबद्दलचा संसाराचा जो मोह आहे, तो बाजूला कर. काय प्रार्थना आहे, काय प्रार्थना आहे मंडळी. तुम्ही जर कधी पूर्वीचं प्रार्थना बघितलं असेल, हा मोह जो आहे, मोहाचा नाश जो आहे, तो बऱ्याचदा मोक्षप्राप्तीसाठी म्हणून त्याच्याबद्दल रचना केलेल्या आहेत पूर्वी. पण स्वातंत्र्य समरामध्ये भाग घेण्यासाठी हा मोह जो आहे जगण्याचा, तो दूर कर, ही प्रार्थना जी आहे ना ही विरळच. अशी प्रार्थना फारशी बघायला मिळत नाही. प्रार्थना कुठली मोक्षाची नाही, प्रार्थना कुठली परमेश्वर प्राप्तीची नाही, प्रार्थना स्वातंत्र्य प्राप्तीची. हा मोह हरून टाक, म्हणजे जेणेकरून त्या स्वातंत्र्य समरामध्ये भाग घेण्यासाठी हे लोक प्रवृत्त होतील, ते तेज त्यांना दे. करुणी दया ने विलया, हे परमेश्वरा आमच्यावर दया कर. हा जो ग्लानीत पडलेला जो समाज आहे, ग्लानीत पडलेला जो देश आहे, आमच्यावर दया कर. ने विलया, हा स्वदेश नाश काल, स्वदेश आणि हा स्वदेशाचा जो नाश काल जो आहे तो काळ संपव, तो काळ संपव. ही जी साखळी बांधलेली आहे समाजाला, मोहाची साखळी असेल, पारतंत्र्याची साखळी जी आहे, हा जो काळ आहे, हा काळ जो आहे ना तो विलयाला ने, तो समाप्त कर. हे परमेश्वरा आमच्यावर दया कर, ते तेज आम्हाला दे. स्वातंत्र्य समरामध्ये भाग घेण्यासाठी तो मोह जाल जो आहे तो दूर कर, ते तेज आम्हाला दे की आम्ही समरात उतरू शकू, आणि आमच्यावर दया कर हे परमेश्वरा. हा जो पारतंत्र्याचा जो काळ आहे, स्वदेश नाशकाल, स्वदेशाचा विनाश होत आहे, आणि हे सगळ्या बाजूंनी, फक्त पारतंत्र्यात आहे, कोणीतरी आक्रांत आहे तुमच्यावरती म्हणून नव्हे, तर स्वदेश, स्वतःच्या देशाबद्दलचा जो अभिमान आहे तो देखील कमी होतोय. आजच्या काळात सुद्धा हे तितकंच खरं आहे बरं का मित्रांनो. स्वदेशाबद्दल, स्वतःच्या देशाबद्दल जो असलेला अभिमान आहे तो सुद्धा कुठेतरी नाश पावतोय. हा नाश होण्याचा जो काळ आहे तो विलयाने हे पारतंत्र्य हे संपव. त्या काळी आपण खरोखरच्या भौतिक पारतंत्र्यात होतो, आजकाल आपण वैचारिक पारतंत्र्यात आहे. त्यामुळे आज सुद्धा ही प्रार्थना तितकीच लागू पडते. थोडक्यात असं आहे की या काळापासून हे आमच्यावर हे जे क्षण बेतलेले आहेत, आम्ही ज्या जगात जगत आहोत, आम्हाला जे काही आता दिसत आहे, आम्ही जे काही सहन करत आहोत, यातनं आम्हाला मुक्त कर, या देशाला मुक्त कर परमेश्वरा, या लोकांना मुक्त कर, ते तेज आम्हाला दे. ही मुक्ती आहे, ही वेगळ्या प्रकारची मुक्ती आहे. ही त्या देशभक्तांची मुक्ती आहे. दुसरी मुक्ती जी असते मोक्ष, ती स्वतःसाठी, आणि ही जी मुक्ती आहे ती देशासाठी. आता या देशासाठीच्या मुक्तीची जी प्रार्थना होती वीर वामनराव जोशींनी रचलेली, आणि मास्टर दीनानाथ मंगेशकरांचा आवाज या पदावरती, म्हणजे कमाल अनुभव आहे, निश्चित तुम्ही ऐका. तर हे जे गीत आहे आणि ही जी मुक्ती आहे,
या पारतंत्र्यातनं जी मुक्ती आहे त्याचीही प्रार्थना. आता तीच प्रार्थना जेव्हा गगन सदन तेजोमय होऊन आपल्या समोर येते तेव्हा वसंत बापटांनी जी रचना केलेली आहे आणि त्या चित्रपटामध्ये सुद्धा जिथे ही प्रार्थना गायली जाते, जिथे हे गीत गायलं जातं, त्याची जी पार्श्वभूमी आहे, नायिकेची पार्श्वभूमी त्या स्त्रियांच्या त्या अनाथालयात म्हणा किंवा तिथे राहणाऱ्यांची जी पार्श्वभूमी आहे त्याला उद्देशून ती मुक्ती, भौतिक स्वातंत्र्यातनं मिळवायची मुक्ती आता इथे वैचारिक आणि भावनिक स्वातंत्र्य जे आहे आणि सामाजिक जे पारतंत्र्य आहे त्याच्यातून मिळवायची मुक्ती, इथे ती नाळ जोडली गेलेली आहे. समाजाने ज्यांना बाजूला काढलेलं आहे, समाज ज्यांना नाकारतो, ज्यांच्याबद्दल प्रश्न निर्माण करतो आणि त्यांना एका भावनिक आणि वैचारिक पारतंत्र्यामध्ये धरून ठेवतो, त्या पारतंत्र्यातनं मुक्त करण्यासाठीची ही प्रार्थना तिथे स्वातंत्र्यानंतर इथे नाळ जोडली गेली. गगन सदन तेजोमय तिमिर हरुन करुणाकर दे प्रकाश देई अभय. तिथे होतं की ते तेज जे आहे ते आम्हाला दे, जेणेकरून त्या समरात आम्हाला उतरता येईल, लोकांना त्या समरामध्ये लीन करता येईल. आणि इथे गाणं काय झालं, गगन सदन तेजोमय तिमिर हरुन करुणाकर दे प्रकाश देई अभय. हे परमेश्वरा, हे तेजोमय गगन सदनात जिथे तू राहतोस, हे तुझं जे धाम आहे, गगन सदन, गगन ज्याचं सदन आहे, ज्याचं घर आहे, जो तेजोमय आहे, स्वयंप्रकाशी परमेश्वर, तिमिर हरुन करुणाकर, हा अंधार जो आहे तो दूर करून करुणा करा. आमच्यावर करुणा करणारा जो परमेश्वर आहे तो दे प्रकाश देई अभय. आम्हाला प्रकाश दे, आम्हाला अभय दे. मित्रांनो, ही प्रार्थना म्हणून सुद्धा ठीक आहे, पण चित्रपटामध्ये जेव्हा हे काव्य येतं तेव्हा त्या अनाथ म्हणा किंवा गुन्हेगार म्हणून ज्यांना समाजातून बाहेर केलेलं असतं त्या स्त्रियांच्या मनामध्ये हा प्रकाश येऊ दे, अशी ही प्रार्थना आहे की हा तिमिर जो आहे, हा अंधार जो आहे, भविष्याबद्दल असेल, स्वतःबद्दल असेल किंवा आपल्या प्रवृत्तीबद्दल असेल, हा जो अंधार आहे परमेश्वरा तो दूर कर आणि आता आम्हाला अभय दे. बरं, हे अभय दे, हे कोणापासून अभय हवंय? हे अभय हवंय कोणापासनं? जगापासनं हवंय अभय? स्वतःपासनं हवंय? कशापासनं अभय हवंय? हे अभय हवंय मनातल्या वाईट प्रवृत्तींनी डोकं वर काढण्याच्या वृत्तीपासनं अभय हवंय. आम्हाला ही मुक्ती जी हवी आहे ना, ती स्वतःमध्ये परमेश्वर शोधण्याला जी बाधा ठरते त्या कुप्रवृत्तींपासून आम्हाला अभय दे. तो अंधार दूर कर, प्रकाश कर, जेणेकरून तो जो तिमिर आहे त्या प्रवृत्तींचा, मनात उठणाऱ्या त्या वाईट विचारांचा जो अंधकार आहे तो आमच्यापर्यंत येऊ शकणार नाही. ही करुणा आमच्यावर कर, आम्हाला देखील प्रकाशमान कर आणि आम्हाला अभय प्राप्त होऊ दे की आता आम्हाला ती प्रवृत्ती पुन्हा शिवणार देखील नाही. तिमिर हरुन करुणा कर. आता हे आणखीन एक विचार करण्यासारखी गोष्ट, तेजोमय जो आहे, जो स्वयंप्रकाशी आहे, तो तिमिर हरणार आहे. आणि हे तिमिर हरायचं कुठनं? हे तिमिर घालवायचं, अंधार घालवायचं कुठनं घालवायचं आहे? स्वतःतनं घालवायचं आहे. आणि या प्रार्थनेची पुन्हा नाळ जी जोडली जाते ती आपदीपो भव, आत्मदीपो भव, स्वयंप्रकाशी व्हा. हे परमेश्वरा, ही प्रार्थना त्यामुळे माझ्या मते अशी आहे की हे परमेश्वरा आम्हाला स्वयंप्रकाशी कर. तू ज्याप्रमाणे या गगनात राहतोस, हे गगन तुझं आहे, जिकडे प्रकाश सर्वदूर पसरलेला आहे, तसाच सर्वदूर प्रकाश आमच्या मनात देखील पसरव, जेणेकरून आम्हाला अभय प्राप्त होईल की आता खूप प्रवृत्ती आणि ते पाप आता आम्हाला स्पर्श देखील करू शकणार नाही. ते अभय आम्हाला दे. गगन सदन तेजोमय. आणि
हे सुरू होत असताना मगाशी मी म्हणलं तसं ते संगीत सुरू होतं त्याच्याबरोबर. म्हणजे माझ्या मते हे गीत फार कमी गीतांपैकी आहे की ज्याच्यामध्ये सगळी वाद्य जी आहेत ना ती एका सुरात एका तालामध्ये सुरू होतात आणि मग गाणं सुरू होतं. आणि त्यामुळे जी वातावरण निर्मिती होते ना, आता हे संगीत ऐकत असताना मगाशी म्हणलं तसं की बरीचशी वाद्य जी आहेत ती एकाच वेळी सुरू होतात. त्यांनी होतं असं की तो जो गगनाचा जो विस्तार आहे त्याचं जे मोठंपण आहे आकाराने सुद्धा आणि वैचारिक दृष्ट्या सुद्धा, तत्वज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा त्याचं जे अनंतपण आहे ते, तो अनंतपणा जो आहे त्याचा प्रत्यय या संगीताच्या सुरुवातीमधनं येतो. कारण की भरून जातं आपल्या दोन कानांच्या मध्ये असलेला जो प्रदेश आहे तो सगळा भरून जातो या संगीताने. आणि मग त्याच्यामध्ये त्या किरणांसारखे लताबाईंचे स्वर येतात, त्या आशीर्वाद असल्यासारखे ते स्वर आपल्यावर पडत राहतात आणि मग ते गाणं सुरू होतं. इतकी कमाल रचना पंडितजींनी केलेली आहे की हे गाणं अजरामरच होऊन गेलेलं आहे. आता पुढचं कडवं काय, छाया तव माया तव हेच परम पुण्यधाम. तुझी छाया तुझी माया हेच आमचं पुण्यधाम, हेच खरं तर पुण्यधाम आहे. तुझ्या छत्रछायेमध्ये हे परमेश्वरा तू अभय दिलेला आहेस, तू आता अभय देणार आहेस, हा अंधार तू नाहीसा करणार आहेस. तुझी जी छाया आहे, ही छाया म्हणजे सुद्धा काय, आपण ज्याला सावली समजतो ती ही सावली आहे का? नाही. ही छाया म्हणजे एक प्रकारचं सुरक्षित जागा आहे. अभय तर दिलं तुम्हाला, पण ते सुरक्षित जागा निर्माण करणं, त्या सुरक्षिततेचा आभास किंवा त्या सुरक्षिततेचा तुमच्यामध्ये एक प्रकारचा अनुभूती निर्माण करणं, त्याला छाया, मी त्याला छाया समजतो की परमेश्वराची आमच्यावर छाया आहे. ती छाया म्हणजे काय, तुम्हाला एक सुरक्षित जागा निर्माण करून दिलेली आहे. आणि ही वैचारिक जागा आहे, ही काही भौतिक जागा नाही आहे. छाया तव, तू आहेस, तुझी छाया आमच्यावर आहे. एखाद्या गोष्टीचं अस्तित्व दिवसा जर ओळखायचं असेल तर त्याची सावली हे एक फार उत्तम त्याचा स्रोत असू शकतो. त्यामुळे तू आहेस हे मला कळणार कसं, जोपर्यंत तुझी छाया माझ्यावर पडते तोपर्यंत मी समजतोय की तू माझ्या बरोबरच आहेस. ही छाया जी आहे, ही तुझी जी छाया आहे ती, आणि तुझी माया जी आहे ती, हे परमपुण्यधाम आहे. याच्या इतकं पुण्य असलेली जागा कुठलीच नाही. परमपुण्यधाम आहे. परमेश्वराच्या सानिध्यात राहणं याच्याहून पुण्यधाम दुसरं काय असणार आहे हे तुम्ही सुद्धा समजून घ्याल की या वाक्यांचा काय अर्थ आहे. वाऱ्यातून ताऱ्यातून वाचले तुझेच नाम. वातावरण निर्मिती बघा कशी आहे. जिथे जिथे म्हणून तुम्हाला परमेश्वर दिसतो, तुम्हाला सगळीकडेच मग परमेश्वराचा अंश दिसायला लागतो. जळी काष्ठी स्थळी पाषाणी सगळीकडे तुम्हाला परमेश्वरच दिसायला लागतो. मग त्या वाऱ्यात असेल आणि ताऱ्यांमध्ये असेल, वाचले तुझेच नाम. वारा झुळझुळ वाहत असतो तेव्हा परमेश्वरामध्ये लीन असलेली मंडळी जी आहेत किंवा परमेश्वराची करुणा भाकणारी जी मंडळी आहेत, त्या वाऱ्याच्या झुळकीच्या स्वरांमध्ये देखील त्याला प्रार्थना दिसू लागते. ताऱ्यांमध्ये आता तारका ज्या आहेत, तारे जे आहेत ते तर आकाशात आहेत, त्यांच्यामध्ये तुझं नाव मी वाचलं, त्यांच्यामध्ये सुद्धा मला तू दिसू लागलास. की हे तारांगण जे आहे, रात्री जे आपल्याला दिसतं ते तारांगण म्हणजे जणू काही परमेश्वराचेच विविध रूप आहेत. त्या परमेश्वराचेच विविध अंशबिंदू आहेत की जे आपल्याकडे बघतायत, आपल्यावर ज्यांची नजर आहे, ज्यांची दृष्टी आहे. आणि परमेश्वरांनी इतक्या सगळ्या डोळ्यांनी आपल्याकडे बघणं हे फार दिलासा देणारी गोष्ट आहे. वाऱ्यातून ताऱ्यातून वाचले तुझेच नाम, जगजीवन जनन मरण हे तुझेच रूप सदय. जग जीवन जनन मरण
हे सगळं जे काही आहे आजूबाजूला, जग सुद्धा, जीवन सुद्धा, म्हणजे निर्जीव सुद्धा आणि सजीव सुद्धा, सजीव निर्जीव जे काही आहे, जनन जगणं, जन्म घेणं आणि मरण, हे सुद्धा जे काही आहे हे सगळं तुझंच रूप आहे. भगवद्गीतेमध्ये परमेश्वराने, भगवंतानी हेच सांगितलंय की हे सगळं मीच आहे खरं तर. त्यामुळे तुला जे काही दिसतंय ते सगळं माया आहे. हे जग, जीवन, जनन, मरण हे तुझेच रूप सदय, हे सदय तुझं रूप आहे. आता सदय या शब्दाचा अर्थ बघा कसा आहे. दया या शब्दावरून आलेला सदय, दयाभाव असलेलं हे तुझं रूप आहे. ही दयाच करतोस आमच्यावर की आम्हाला जन्म तू दिलास, आणि मरण सुद्धा एक प्रकारची दयाच असते, कारण की त्याशिवाय प्रवास पुढचा सुरू होत नाही. आम्ही जातो आपुल्या गावा हे आपण म्हणतो, हे सगळं ठीक आहे, पण त्या आपुल्या गावाला जाण्यासाठी आधी तुम्ही हा देह या पृथ्वीवर सोडणं गरजेचं आहे. त्याशिवाय मी त्या दुसऱ्या आपुल्या गावाला जाऊ शकणार नाहीत. ते मरण जे आहे त्यामुळे ती सुद्धा एक प्रकारची दयाच आहे. त्या आपुल्या गावाला जायचं असेल तर आधी हा देह इथे सोडून जायला नको. त्यामुळे ते मरण सुद्धा सदय रूपच आहे तुझं. किती वेगळी कल्पना आहे पहा. आणि गाण्यामध्ये सुद्धा त्या गाण्याची जी लय आहे, छाया तव माया तव हेच परम पुण्यधाम. आता पुण्यधामच्या वेळी लतादींचा स्वर वर जो जातो, आता हे जाणकार लोक माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगू शकतील, मी तर फक्त रसिक म्हणून बघतो. तो स्वर जो वरती जातो ना, तो जणू काही मला कैलासात वगैरे गेल्यासारखं वाटतं. इतका वर तो जातो. एवढं कोणी गात पण नाही, एवढी गाण्याची बहुतेक कोणी प्रयत्न पण फारसा करत नाही की इतकं. बरं, लता दीदींचा स्वर जो आहे तो इतका काय म्हणतो आपण त्याला, रेशमाच्या धाग्यासारखा इतका पातळ आहे, आणि तरी सुद्धा तितकाच स्पष्ट आहे. आणि तो जे पुण्यधामला जो वर जातो ना, मला खरोखरीच कुठेतरी कैलास सरोवर म्हणा, केदारनाथ वगैरे असं कुठेतरी गेल्याची जाणीव होते. छाया तव माया तव खाली, आणि हेच परम पुण्यधाम एकदम वर. आणि मग परत वाऱ्यातून ताऱ्यातून, हे गाणं कधीतरी ऐका तुम्ही, तुम्हाला जाणवेल की वाऱ्यातून ताऱ्यातून ते जे झुळझुळणाऱ्याचा वाऱ्याचा जो प्रभाव आहे, त्याचा जो अनुभव आहे ना, या स्वरांमधनं तुम्हाला जाणवेल. वाऱ्यातून ताऱ्यातून म्हणजे आधी हिमालयात गेला, आणि त्यानंतर जसं झुळझुळ वारं त्या डोंगरावरनं वाहत येईल, त्या पर्वतांवरनं हळूहळू वाहत येईल तुमच्यापर्यंत, त्याचा आशीर्वाद असल्यासारखं ते वाऱ्यातून ताऱ्यातून वाचले तुझेच नाम. कैलासावरनं वाहत आली गंगा, आणि आता ती सपाट मैदानावरती गेलेली आहे. तसं काहीतरी. आता हे मी कदाचित काही लोकांना विनोदी वाटेल, पण मला जे ते गाणं दिसलं ते मी तुमच्यासमोर मांडतोय. आणि मग परत जग जीवन जनन मरण हे तुझेच रूप सदय. पुन्हा प्रार्थना सुरू झाली. जग जीवन जनन मरण स्पष्ट ह्याच्यामध्ये, आणि मग हे तुझेच रूप सदय. पुन्हा प्रार्थनेकडे आपण वळलो. परमेश्वर स्तुती झाली, आता पुन्हा प्रार्थनेकडे. गगन सदन तेजोमय तिमिर हरुण करुणाकर देई प्रकाश देई अभय. आणि मधल्याच कडव्यांमध्ये तालाची लय बदलते. म्हणजे एका तालातून दुसऱ्या तालामध्ये, एक तालामध्ये जातं, आणि तेव्हा एका क्षणाला असं वाटतं की गाण्याचा वेग जो आहे, टेम्पो ज्याला म्हणतात, तो वाढतोय. आणि ते झाल्यानंतर मला खूप दिवसांनी कळलं की हे असं का केलं असावं. तो टेम्पोमध्ये जो वाढवला तो असं का केला असावा. कारण की पुढे वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस. वसंत फुलला हे तुम्ही दाखवणार कसं. प्रार्थना तर झाली, पण वसंत तुम्ही संगीताच्या माध्यमातून दाखवणार कसा. वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस, तर वसंत ऋतू दाखवण्यासाठी माझ्या मते त्यांनी मधला जो एक पीस संगीताचा जो येतो की ज्याच्यामध्ये लय वाढते, आणि कुठेतरी तुम्हाला सुद्धा
एकदम उत्थान मिळाल्यासारखं होतं, तुम्हाला हुरूप आल्यासारखं होतं आणि सगळीकडे छान वाटायला लागतं. आणि मग वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस, तुमच्यासाठी पार्श्वभूमी तयार केली. संगीतातून वसंत फुलवला हृदयनाथ मंगेशकरांनी. आणि मग वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस मधला जो संगीताचा जो भाग आला तो का आला, हे माझ्या दृष्टीने मी शोधलेलं उत्तर हे होतं की प्रार्थना तर झाली, पण वसंत ऋतू आला. वसंत ऋतूचं आगमन तुम्ही कसं दाखवणार, तर ते त्या लयीतून आणि त्या वाढलेल्या टेम्पोमधनं आणि त्याच्यामध्ये असलेला जो एक जोर आहे. तबल्यावर जर तुम्ही कधी पाहिलं तर जोर आहे त्या मधल्या त्या संगीताच्या ह्याला, आणि तिथून तुम्हाला मग वेगवेगळी चित्र दिसायला लागतात. मला तर कधी कधी ना हे तो पीस ऐकल्यानंतर स्लाईड शो कसा होतो फोटोंचा, वेगवेगळे फुलपाखरांचे, फुलांचे, रंगीबेरंगी फुलांचे वगैरे फोटो कसे एका पुढे येत जातात ना, तसं दिसायला लागतं कधी कधी वसंत एकदम डोळ्यासमोर. ही मोठ्या लोकांची ही सगळी किमया आहे, बाकी काही नाही. वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस, समजायला सोपं आहे की वसंत ऋतूमध्ये फुललेल्या फुलांमधनं तूच मधुर हासतोस. ते जे त्यांचं सुंदर दिसणं जे आहे ना, ते खरं तर तूच आहेस. मेघांच्या धारातून प्रेमरूप भासतोस. मेघांच्या ज्या धारा आहेत, पाऊससुद्धा जो पडतो त्यात सुद्धा तुझं प्रेमच मला जाणवतं. मगाशी म्हटलं तसं परमेश्वराची प्रार्थना ही, त्यामुळे सगळीकडे परमेश्वरच दिसतो. त्या फुलांमध्ये हसताना सुद्धा तूच दिसतो, त्या रंगांमध्ये, त्या सुगंधांमध्ये ते जे सौंदर्य आहे, ते जे गोंडसपण आहे. आता हे हसणं जे आहे ना, त्याचा संबंध मी बऱ्याचदा कृष्ण किंवा प्रभू श्रीराम यांच्याशी जोडतो. कारण की त्यांच्या स्मिताबद्दल जितकं वर्णन आपल्याकडे केलेलं आहे ना, तेवढं फार कमी देवतांचं वर्णन केलेलं आहे आपल्याकडे. त्यामुळे मला तो कुठेतरी हे जाणवतो की बाळकृष्ण जेव्हा हसतो ना, स्मित वसंत फुलल्यासारखं वाटतं. प्रभू श्रीरामाचं जे स्मित आहे चेहऱ्यावरचं, ते इतकं दिलासा देणारं आहे की वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस. ते परमेश्वराचं हसणं दिसतं त्याच्यामध्ये. किती सुंदर प्रार्थना आहे. मेघांच्या धारातून प्रेमरूप भासतोस. पाऊस जो पडतोय तो तुझं प्रेम असल्यासारखंच मला वाटतं. अंगावर जेव्हा त्या धारा कोसळतात येऊन, तेव्हा त्या फक्त पाणी राहत नाही की तूच तुझं प्रेम जे आहे त्याचा वर्षाव आमच्यावर करतोयस. कधी येशील चपल चरण, वाहिले तुलाच हृदय. आता चपल चरण जे आहे ना, मग कृष्णाचा आणि श्रीरामाचा जो दाखला दिला, याचं मुख्य कारण असं की हे तर झालं दूर दिसणार, की जरी मी त्याच्यामध्ये तुला बघत असले किंवा असलो, की त्या कुसुमांमध्ये तुझं हास्य मला दिसतंय, त्या पावसामध्ये तुझं प्रेम जे आहे त्याचा आभास मला होतोय, पण तू कधी येशील? हे सगळं ठीक आहे, पण तू कधी येणार? कधी येशील चपल चरण. तो जो प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णांचा जो संदर्भ होता तो चपल चरण म्हणून होता. आपल्याकडे प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना दोघांनाही वर्णन चपल चरण म्हणून केलेलं आहे, कारण की लहानपणी दोघेही इकडे तिकडे पळत असतानाचं ते वर्णन आहे केलेलं आहे. हे वर्णन चपल चरण श्रीकृष्णाचं तर 100% केलं आहे, कारण की इतकं खट्याळ रूप, खट्याळ असूनही लोभस असूनही करुणामय, आणि करुणा असूनही सुंदर आणि सात्विक, हे फक्त ते भगवंतालाच जमतं. आणि म्हणून त्याची ही प्रार्थना की हे सगळं तर झालं, वसंत तर आला, पाऊस वगैरे सगळं ठीक, पण तू कधी येशील? कधी येशील चपल चरण. ही प्रार्थना, आता मगाशी जी मी म्हणलं की ही आळवणी नाही आहे, इथे दुःख किंवा त्रास किंवा असं काही नाही आहे. ही एक विशुद्ध प्रार्थना आहे, विशुद्ध प्रार्थना की तू कधी येशील. वाहिले तुलाच हृदय. हे हृदय आता मी तुला वाहून टाकलेलं आहे, मी तुझी भक्त झाले आहे. मीरेच्या भजनामध्ये जे असतं की तू कधी येशील बाबा कृष्णा, मी तुझी इथे वाट बघतेय.
ते मीराची भक्ती सुद्धा इथे कधी कधी दिसते. भक्तांचं हेच असतं की बाबा रे, तू कधी येशील, तू आमच्याकडे कधी येणार, आम्ही सगळं तुला वाहून बसलो इथे. पुन्हा एकदा भवमोचन हे लोचन तुझ्यासाठी 2 दिवे. आता हे वर्णन बघा किती सुंदर येतं. आता इथे वसंत फुलून झाला वगैरे, आणि पुन्हा एकदा संगीत जे आहे ना ते प्रार्थनेचं जे आधी मूळ पद होतं तिथे येतं. हे हृदयनाथ मंगेशकरांनी जे केलंय ना ते माझ्या मते माझ्या मते हे कुणालाच जमण्यासारखं नाही आहे. तो विचार करणं, ती मांडणी करणं हे अशक्यच आहे माझ्या मते. पुन्हा एकदा प्रार्थना की भवमोचन, या सगळ्यांचं मोचन करणारा जो तू आहेस, तारक जो आहेस, आम्हाला तारणारा जो आहेस, हे लोचन तुझ्यासाठी 2 दिवे. हे डोळे जे आहेत ना माझे, हे तुझ्यासाठी म्हणून तेवलेले दिवे आहेत. किती सुंदर वाक्यरचना आहे. भवमोचन, जो तू परमेश्वर आहेस, जे तू भवाचा, या जगाचा जो उद्धार करता आहेस, हे लोचन, माझे 2 डोळे जे आहेत ते तुझ्यासाठी मी तेवत ठेवलेले 2 दिवे आहेत. आणि हे दिवे तेवतायत कोणासाठी? परमेश्वरासाठी, की तो कधी येणार. कारण की आधीच्या कडव्यात सांगून झालंय, कधी येशील चपल चरण, वाहिले तुलाच हृदय. भवमोचन हे लोचन तुझ्यासाठी 2 दिवे. तुझ्यासाठी मी हे 2 दिवे लावून ठेवलेले आहेत, तुझी प्रार्थना म्हणून, तुझी भक्ती म्हणून, तुझ्या गाभाऱ्यामध्ये. आता हे हृदय जे आहे, हे मन जे आहे, यात मी तुला बसवलेलं आहे, याच्यामध्ये तू राहतोस. आणि तुझ्यासाठी म्हणूनचे हे 2 दिवे आहेत. आणि फक्त माझ्या मनात असं नाही, तर गगन सदन तेजोमय, ते आभाळ सुद्धा जे आहे, तेजोमय जे आभाळ आहे, जिथे तू राहतो, जे तुझं घर आहे, त्याच्याकडे देखील बघत असताना माझे डोळे जे आहेत ते मी दिव्यांसारखे त्याच्यावर ओवाळून टाकतो. भवमोचन हे लोचन तुझ्यासाठी 2 दिवे, कंठातील स्वर मंजुळ, भाव मधुर गीत नवे. आता हे गात असताना गमतीचा भाग बघा कसा आहे. कंठातील स्वर मंजुळ, भाव मधुर गीत नवे. कंठातील स्वर मंजुळ हे शब्द आहेत, आणि हे शब्द गातंय कोण? साक्षात लताताई मंगेशकर. लता दीदी मंगेशकर हे शब्द गात आहेत. हे किती हा सुंदर योगायोग आहे. हा किती देवाने सुद्धा कसं काही गोष्टी घडवून आणलेल्या असतात, की लता दीदी स्वतःच म्हणत आहेत की कंठातील स्वर मंजुळ. याला हे दैवी योग असतात. हे कंठातील स्वर मंजुळ, भाव मधुर गीत नवे. हे गीत मी तुझ्यासाठी नव्याने गातोय. कदाचित असे असू शकतं की आज मला किंवा आता मला साक्षात्कार झालेला आहे, त्यामुळे आता हे नवीन गीत मी तुझ्यासाठी गातोय. सकल शरण मन मोहन. सकल शरण, जे सगळे तुला शरण गेलेले आहेत, अशा परमेश्वरा, मनमोहन, मनाला मोहून टाकणाऱ्या परमेश्वरा, सृजन तूच विलय. तुझ्यातच सृजन आहे. आणि सृजन जे आहे ना, खूप जणांना या शब्दाचा नीट अर्थ माहिती की नाही मला माहीत नाही. सृजन म्हणजे नुसतीच नवीन काही, नुसतं जन्म देणं नव्हे, ते जनन झालं, ते म्हणजे जन्म देणे. सृजन म्हणजे एखादी गोष्ट नव्याने निर्मित करणं, संपूर्ण मूलतः नव्याने एखाद्या गोष्टीची निर्माण करणं म्हणजे सृजन असतं. सृजनशील आपण का म्हणतो? एखाद्या कवीला, एखाद्या लेखकाला, नाटककाराला सृजनशील का म्हणतो? कारण की जी गोष्ट अस्तित्वातच नाही, कोणी कधी बघितली देखील नव्हती, कोणाच्या कल्पनेत सुद्धा ती गोष्ट आली नाही, ती त्या माणसाला सुचली आणि त्यांनी ती करून दाखवली, ती लिहून दाखवली, कसंही म्हणा. म्हणून त्याला सृजनशील म्हणतो आपण. तसं हे सृजन आहे की आमच्या मनात देखील काही नाही, कधी बघितलं देखील नाही, त्या गोष्टींना तू जन्म देतोस आणि तूच विलय. आज जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगतो मी, आत्ता अशी कल्पना करा की आपल्याला मनुष्याच्या उत्क्रांतीचा इतिहासच माहिती नाही, पृथ्वीचा इतिहासच माहिती नाही, आणि तुम्हाला सांगितलं की नवीन प्राण्याची निर्मिती करा, तर आपल्याला, तुम्हाला, मला पूर्वीच्या काळी, म्हणजे एकदम लाखो वर्षांपूर्वी जे प्राणी होते
ते जसे दिसायचे तसे आपल्याला त्यांची चित्र काढता येणार नाही. आणि त्यांची निर्मिती परमेश्वरांनी केलेली होती आणि त्यांचा विलयसुद्धा केला, डायनोसॉर. आता हे मी थोडं वेगळ्या पद्धतीने समजून देण्यासाठी, की सोप्या शब्दामध्ये, की सृजन कशाला म्हणतात. जी माहितीच नाही गोष्ट, ज्याच्याबद्दल कल्पनाच केली नाही, त्याची निर्मिती तू करणार आहेस. सृजन तूच आहेस, विलय तूच आहेस, सगळं काही तुझ्यातच निहित आहे. भगवद्गीतेत परमेश्वर काय सांगतो हेच सांगतो, की सगळं काही माझ्यातच निहित आहे. गगन सदन तेजोमय, तिमिर हरुण करुणाकर, दे प्रकाश देई अभय, गगन सदन तेजोमय. आणखीन एक गोष्ट जी मला, आता काव्य तर इथे संपलं, गाणं तर इथे संपतं, आणि ते गाणं संपल्यानंतर एक गोष्ट जी मला जाणवते, जी तुम्हाला जाणवते की नाही मला तुम्ही सांगा ते. लता दीदींनी अनेक गाणी गायलेली आहेत वेगळ्या प्रकारची, पण जेव्हा जेव्हा त्यांनी एखादी प्रार्थना गायलेली आहे ना, कुठलीही असो, जेव्हा जेव्हा त्यांनी प्रार्थना गायलेली आहे, मला बरेचदा वाटतं की एखादी आई असते ना, म्हणजे मातृत्वाचा जो पुतळा असतो, आई ज्याला आपण म्हणतो, त्या आईचा स्वर असल्यासारखा त्यांचा स्वर आहे. दुर्दैवाने ज्यांना आईचं प्रेम लाभलं नाही, किंवा दुर्दैवाने ज्यांना आई, ज्यांची हयात नव्हती, किंवा ज्यांना आईचं प्रेम मिळालं नाही, ज्यांना आईला ऐकता आलं नाही की आपला आईचा स्वर कसा होता, माझ्या मते त्या सगळ्यांना लता दीदींचा स्वर जो आहे ना, तो त्यांच्याच आईचा स्वर आहे की काय, असं वाटेल. मला असं खूपदा वाटतं की त्या आईच्या आवाजाचं मूर्तिमंत जे तो जो अनुभूती आहे ती लता दीदींच्या स्वरात आहे. हे गाणं गात असताना असं वाटतं की ही कोणीतरी आईच गातीये. आता दैव दुर्विलास असं आहे की त्यांना स्वतःला काही कुटुंब वगैरे असं नाही. मग त्यांच्या पुढे असं बाकी कुटुंब आहेच आहे त्यांचं, मंगेशकर कुटुंब फार मोठं आहे, पण त्यांचा स्वतःला असं नाही. पण तरी देखील त्यांच्या स्वरामध्ये त्या आईचा स्वर जाणवतो. म्हणजे आपण खूपदा मोठमोठे गायक आहेत, पंडित भीमसेन जोशींनी सुद्धा एकदा सांगितलं होतं की त्यांची आई देवघरात बसून, मंदिरात बसून कधी कधी गाणं गात असे, भक्तिगीतं वगैरे, आणि ती फार गोड गात असे. तर ते ज्यांना ऐकायची संधी मिळाली नाही आहे ना, त्यांच्यासाठी हे जे स्वर आहेत लता दीदींचे, म्हणजे आईचा आवाज कदाचित असा असू शकेल. तर असं मला कधी कधी जाणवतं, म्हणजे की अरे ज्यांना खरंच आई नाही आहे त्यांना कदाचित हा जो आवाज आहे, हे जे स्वर आहेत ना, हे आपल्याच आईचे आहेत की काय असं वाटायला लागेल. इतके आश्वासक, इतके मायेनी आणि करुणेनी भारलेले असे ते स्वर आहेत. तर हे गाण्याशी निगडीत असं नाही, पण माझ्या मनाला जे जाणवलं ते मी तुम्हाला सांगितलं. इतकं पावित्र्य त्या स्वरांमध्ये आहे. म्हणजे रघुनाथ मंगेशकरांनी एकदा सांगितलं होतं, ते खरं आहे की साक्षात सरस्वती आली तरच मी मीराबाईचं भजन तिला देईन, नाही तर ते फक्त मी लता दीदींनाच देणार. ते असं का म्हणाले असतील की एवढं पावित्र्य स्वरांमध्ये हे ऐकायला मिळणंच इतकं, म्हणजे देवाने सुद्धा, देवी सरस्वतीचाच हात तुमच्या डोक्यावर असावा लागतो. तर तसे हे स्वर मला जाणवतात. आणि हे गाणं ऐकत असताना तर मला निश्चित त्याची जाणीव होते की अरे ही प्रार्थना जी आहे, ज्या मुलांना आपल्या आईला कधी भेटता आलं नाही, ज्या मुलांना कधी आपल्या आईला ऐकता आलं नाही, त्यांना जर हे गाणं ऐकवलं तर ते निश्चित म्हणतील की बहुतेक माझी आई असंच तिचा आवाज असणार आहे. इतकं पावित्र्य, इतकी माया आहे या स्वरांमध्ये. आणि कदाचित म्हणूनच हे गीत जे आहे, म्हणूनच ही प्रार्थना जी आहे, ती मनाचा ठाव घेते, त्या मायेचा ठाव घेते. ही फक्त प्रार्थना म्हणजे आळवणी नाही आहे, ही एक प्रार्थना आहे, तुम्हाला उभारी देण्याची एक प्रार्थना आहे. उभारी देण्यासाठीची ही प्रार्थना आहे की परमेश्वरा, हे तिमिर जे आहे ते दूर कर, मला येऊन भेट,
आम्हाला माहिती आहे की सगळीकडे तूच असतोस, वाऱ्यांमध्ये, ताऱ्यांमध्ये, फुलांमध्ये, सगळीकडे तूच आहेस. जनन मरण जग जीवन सगळं तूच आहेस. सृजन तूच आणि विलयसुद्धा तूच आहेस. पण शेवटी कधी येशील चपल चरण, वाहिले तुलाच हृदय. आम्हाला कधीतरी येऊन एकदा भेट. तर अशी ही प्रार्थना. आणि मी अर्थात हा व्हिडिओ मोठा होणारच होता, मला माहिती होतं हे. पण या गाण्याचा विचार करायच्या आधी मला वितरी प्रखर तेजोबलपासून सुरुवात करावी लागणारच होती. त्याशिवाय मला या गीताकडे येऊ शकलं नसतं. आणि हे प्रार्थना ऐकल्यानंतर ती जी मुक्ती आहे, त्या दोन मुक्तींमधली नाळ कशी जोडली गेली आहे हे कदाचित मी तुम्हाला सांगण्यामध्ये यशस्वी झालो असेल. नसेल झालो तर मला या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये देखील विचारा. तुम्हाला जर काही वेगळं वाटलं असेल, वेगळे काही विचार असतील तर तेही मला कळवा. मला ऐकायला वाचायला नक्की आवडतील. मुक्ती, मनाला मुक्ती देणारी ही प्रार्थना आहे. कधीही कोणत्याही क्षणी मी हे गाणं ऐकू शकतो. आणि ज्यांनी हे ऐकलं नाही, जरूर ऐका, जरूर ऐका. माझी खात्री आहे तुम्ही हे गाणं कधीच विसरू शकणार नाही. इतकं अप्रतिम हे गाणं आहे, इतकी अप्रतिम ही प्रार्थना आहे. एक छोटासा तुम्हाला किस्सा सांगतो जाताना. मी अनेक वर्ष अमेरिकेत राहायला होतो, तिथे एकटा होतो. आणि जेव्हा कधी एकटेपणा जाणवायचा, जेव्हा कधी असं वाटायचं की अरे आता काय करायचं, किंवा वेगवेगळ्या नकारात्मक प्रश्नांनी, नकारात्मक विचारांनी वेढलो जायचो ना, तेव्हा मी हे गाणं लावून बसायचो. आणि या गाण्याने व्हायचं असं की मी एकदम उभं राहून एकदम उड्या मारायला लागायचो, किंवा एकदम असं नाही व्हायचं. पण ते जे आश्वासक वातावरण जे आहे ना, की देई अभय, ते अभय जे मिळणं जे ना, ते अभय मला या गाण्यामध्ये सापडायचं. खूप दिवस झाले ह्याच्यावर बोलायचा माझा विचार होता. ते अभय मला या गाण्यात सापडलं. आणि ते दिवस जे होते, काही दिवस त्यातले जे होते, ते सुकर गेले माझ्यासाठी. तर मित्र हो, हे होतं गगन सदन तेजोमय या गीताचं माझ्या पद्धतीने मी केलेलं रंगधून, असं विवेचन, असं रसग्रहण. तुम्हाला हे कसं वाटलं मला जरूर कळवा. मला माहिती आहे हा व्हिडिओ मोठा आहे, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. ते स्वर अजूनही, ते तबल्याचे, ते व्हायोलिनचे स्वर अजूनही माझ्या कानात घुमत आहेत. बरं, स्मिता पाटील त्याच्यामध्ये, तिचा चेहरा डोळ्यासमोर येतो. ते चित्रपटाची ती जी पार्श्वभूमी आहे ती, त्या स्त्रिया ज्यांना मुक्तीची गरज आहे, मानसिक आणि सामाजिकसुद्धा, त्यांची आठवण येते. आणि असं हे गाणं जे आहे ते सांगणं एवढ्या कमी वेळेत शक्य नव्हतंच. तर तुम्हाला हे कसं वाटलं रसग्रहण मला नक्की कळवा. आवडलं असेल तर शेअर देखील करा. आणि जे जे कोणी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत माझ्या चॅनलवरती, त्यांनी एकदा माझ्या चॅनलला भेट द्या. त्यामध्ये अनेक व्हिडिओज जे आहेत ते रसग्रहणांचे मी अपलोड केलेले आहेत. इतरही वेगवेगळ्या विषयांवरती अपलोड केलेले आहेत. आवडत असतील तर जरूर बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा. तर पुढच्या वेळी भेटू, पुढचं कुठलं तरी काव्य घेऊन, किंवा गीत घेऊन, किंवा पुस्तकाबद्दल, माहीत नाही. तोपर्यंत धन्यवाद.